अग्रवालच्या वडिलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी त्यांनी केली आहे। केतनला न्याय मिळावा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे केतनच्या वडिलांनी आणि केतनच्या हत्येमध्ये आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचा केतनच्या वडिलांना संशय आहे। केतन वीग लावायचा, मात्र त्याची माहिती त्यानं कधीच लपवली नाही। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केतनच्या वडिलांनी ही माहिती दिली आहे। सियाचा भाऊ आरोपी चेतनचा मित्र असल्याची ही माहिती आहे, तर सियाच्या भावाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। सर, मला वाटतं याच्यात अजून काही लोक इन्व्हॉल्ड असतील प्लॅनिंग मध्ये। सियाच्या भावाला या संदर्भात काही माहिती असू शकते असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, का की त्या भावाच्या खूप जवळ होती, ते तिला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे या प्रियसी संदर्भात त्याला माहिती होती, म्हणजे चेतन संदर्भात? हो, तो त्याचा मित्र होता ना। कोण? चेतन आणि साहिल, सियाचा भाऊ साहिल आणि चेतन हा मित्र होते। मित्र म्हणजे या गोष्टीची कल्पना, अफेअर बद्दलची कल्पना होती त्यांना? असायला पाहिजे 100%। सर सर, केतनला एक वीकचा पॅच होता, पण हे लग्न ठरवायच्या अगोदरच त्याला सांगितलेलं होतं। बिकॉज ऑफ त्याच्या ते काही मेडिकलच्या याच्यामुळे एक छोटासा पॅच होता त्याला वीकचा, पण ते लग्न ठरवायच्या अगोदर सगळं काही क्लिअर सांगून दाखवलं गेलं होतं। व्यतिरिक्त तुम्ही आज तपासात कुठंही बघितलं तर कुठंही असं दिसत नाही की त्यांनी कधी सांगितलंय या त्या गोष्टीसाठी नकार दिलाय। पण तिच्यासाठी लय सोपं होतं ना सर नकार देणं। माझ्या मुलाची हत्या करायची गरजच नव्हती ना। माझा 26 वर्षाचा मुलगा त्यांनी कशामुळे मला माहीत नाही, पण त्याच्या प्रेमीने त्यांनी हत्या केली, हे माझ्यासाठी दुर्दैवी आहे। आणि सियाच्या भावाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। चौकशीसाठी सियाच्या भावाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये त्याच्या भावाची सुद्धा चौकशी होणार आहे। नुकताच केतनच्या वडिलांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सियाच्या भावाचा उल्लेख केलेला होता आणि सियाच्या भावाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। चौकशीसाठी तिच्या भावाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे। तर पुण्यामधील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आरोपी सिया गोयल हिच्या आई वडिलांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। सिया दोषी आढळली तर तिला सुद्धा लोहगडावरून ढकलून द्या अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली आहे। सत्य बाहेर यावं आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। उन्होंने रिश्ता कराया था, भले हमसे डायरेक्ट नहीं बात करके उनसे बात करते थे कि भाई एक बार पूछो लड़की वाले के पिता से कि कुछ ऐसा कुछ प्रॉब्लम है या कुछ है। अगर वो रियलाइज करते तो पता चलता था, उन्होंने हमें कुछ भी नहीं बताया। और अगर बता देते थे तो आज ये दिन हमें देखना नहीं पड़ता था। मेरी बड़ी पीड़ा ये है कि जो भी है, जिसने जो भी ये किया है, उसे सख्त से सख्त सजा मिले। और जैसे हमारा केतन जिस किले से गिरा है, इसमें जो भी आरोपी पाया जाए, उसमें भले मेरी खुद की बेटी क्यों ना हो, उसे भी वहीं से धक्का दे दिया जाए। यह मामला सुन के मुझे इतना शौक लगा कि ये कैसे हो गया और क्या मेरा दिमाग में ऐसे हुआ कि क्या हो गया करके। जितना दुख उन्हें है केतन जी का, आज उससे ज्यादा दुख मुझे है कि एक नहीं 2 परिवार डिस्टर्ब हो गए हैं। दोनों परिवारों में केतन जी भी इतने अच्छे थे। अगर किसी का इसमें दोष हो तो उसे सख्त से सख्त सजा होनी चाहिए, चाहे उसमें मेरी बेटी भी हो। अगर मेरी बेटी का दोष निकले तो जहां से केतन जी को गिराया गया या जो गिरे हैं वहां से ही उस दोषी को गिराया जाए।